नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, पोस्ट ऑफिसची भरती आलेली आहे 2024 ची आणि याच्या 44,000पेक्षा जास्त जागा आहेत. पगार जर आपण पाहिला तर 24,000 तसेच 29,380 रुपयापर्यंतचा पगार आपल्याला मिळतो आणि पात्रता आहे फक्त 10वी पास. तर पहा मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची संधी आहे. जर तुम्ही 10वी पास असाल तर या संधीचा लाभ घेऊ शकता आणि या पदासाठी अर्ज करू शकता. आपण पाहूया संपूर्ण डिटेलमध्ये माहिती. तर कोणत्या राज्यात किती जागा आहे त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. या ठिकाणी संपूर्ण तुम्ही माहिती जी आहे ती पाहू शकतो. आपल्याला महाराष्ट्राच्या जागा ज्या की आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. पोस्ट सुद्धा पाहू शकता. या ठिकाणी ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच BPM आणि तसेच असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच ABPM आणि किंवा डाक सेवक ज्याला असे आपण म्हणतो तसे या ठिकाणी पदं आहेत आणि ह्या डिपार्टमेंटच्या पोस्ट आहेत. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे. तुम्ही स्वतः भरू शकता किंवा तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर किंवा सायबर कॅफेवर जाऊन सुद्धा तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता. महत्त्वपूर्ण माहिती पहा. जर आपण रजिस्ट्रेशनची डेट पाहिली तर 15/7/2024 ते 5/8/2024 म्हणजेच 15 जुलैपासून सुरुवात होत आहे आणि 5 ऑगस्टला शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची. आणि जर एडिट किंवा करेक्शनची जी विंडो आहे म्हणजेच एकदा फॉर्म भरल्याच्या नंतर पुन्हा जर तुम्हाला एडिट करायचा असला तर तुम्ही ते 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या 2 दिवसाच्या दरम्यान करू शकता. नंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी पोस्टबद्दल माहिती दिलेली आहे. जी काही पद आहेत किंवा ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात त्याच्या प्रोफाईलबद्दल यांनी माहिती दिलेली आहे की काय काय कामे तुम्हाला करावी लागतील. या ठिकाणी ब्रांच पोस्ट मास्टर जर आपण पाहिलं तर डे टू डे पोस्टल ऑपरेशन म्हणजे ज्या दैनंदिन प्रक्रिया आहेत त्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत. इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत असाल त्याची जॉब प्रोफाईल पाहून घेऊ शकता. त्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी अलाउन्सेस कोणते आहेत त्याची माहिती दिलेली आहे. आणि इथे या ठिकाणी तुम्ही स्लॅब पाहू शकता की कशा पद्धतीचा आहे BPM साठी आणि ABPM साठी किंवा डाक सेवकसाठी. महत्वाचं आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर एज लिमिट जर आपण पाहिली तर कमीत कमी 18 वर्ष तुमचं वय असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 40 वर्षांपर्यंत अर्ज करू शकता. पण जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल तर पहा, तुम्ही जर SC/ST कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट आहे म्हणजेच 45 वर्षापर्यंत चालणार आहे. OBC मधून जर येत असाल तर 3 वर्षाची सूट आहे म्हणजे 3 अगोदर किती आहे 40 प्लस 3 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. तर पहा, विविध कॅटेगरीसाठी या ठिकाणी वयात सूट देण्यात आलेली आहे. नंतर क्वालिफिकेशन ॲज ऑन द डेट ऑफ नोटिफिकेशन म्हणजे जे क्वालिफिकेशन आहे एज्युकेशन ते या ठिकाणी काय लागणार आहे तर एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ GDS इज सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट ऑफ 10th standard with passing marks in mathematics and English conducted by any recognized board of school education by the government of India or state government or union territories in India. तर पहा, या ठिकाणी 10वी दर्जाचं तुमचं शिक्षण असणं गरजेचं आहे जे की बोर्डाचं असणं आवश्यक आहे. मग ते स्टेट बोर्ड असो किंवा सेंट्रल बोर्ड असो किंवा युनियन टेरिटरीचं बोर्ड असो म्हणजे किमान 10वी पास तुम्ही असावे. त्यानंतर पहा, द ॲप्लिकंट शुड हॅव स्टडी द लोकल लँग्वेज म्हणजे लोकल लँग्वेज जी आहे ती तुम्हाला येणं गरजेचं आहे. जसे की आपण आता महाराष्ट्रातून अर्ज भरणार आहोत तर आपल्याला मराठी येणं कंपल्सरी आहे. स्टँडर्ड फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्ड द डिटेल ऑफ पोस्ट वाईज लोकल लँग्वेज प्रिसाइज बाय द डिपार्टमेंट इज गिवन इन द Annexure 3. Annexure 3 जे आहे जाहिरातीचं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कोणकोणत्या भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे. तर मराठीचा या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख करावा. नंतर पहा, स्पेशल प्रोव्हिजन फॉर एंगेजमेंट GDS इन द स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश ते दुसऱ्या राज्यासाठी आहे. इथे जर आपण पाहिलं अदर क्वालिफिकेशन तर नॉलेज ऑफ कॉम्प्युटरचं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर नॉलेज ऑफ सायकलचं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर एडिक्वेट मीन्स ऑफ लिव्हलीहूड या ठिकाणी उपजीविकेचे पर्याप्त साधन त्याचा अर्थ असा होतो. तर पहा, हे संपूर्ण जे आहे ते क्वालिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. रिझर्वेशन खाली दिलेलं आहे कोणकोणत्या कॅटेगरीला रिझर्वेशन आहे. फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट जे काही तुमच्याकडे कागदपत्र असणार आहे ते Annexure 6 प्रमाणे गरजेचे आहे जर तुम्ही रिझर्वेशनचा लाभ घेऊ इच्छिता. तर पहा मित्रांनो, या PDF मध्ये संपूर्ण त्यांनी माहिती दिलेली आहे की काय काय क्रायटेरिया आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर कशी राहणार आहे. इथे तुमची एक्झाम होणार नाही. महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तुमची एक्झाम होणार नाही. द ॲप्लिकंट विल बी शॉर्ट लिस्टेड फॉर एंगेजमेंट ऑन द बेसिस ऑफ सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट म्हणजे या ठिकाणी 10वीच्या पर्सेंटेजवर 10वीत तुम्हाला किती पर्सेंटेज आहे त्याच्यावरून तुमचं सिलेक्शन ठरणार आहे. खाली पाहू शकता दुसऱ्या क्रमांकाचा पॉईंट. द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ द मार्क ऑफ 10 conversion of grade points to marks
आणि त्यानंतर पहा इज सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन ऑफ 10th स्टँडर्ड ऑफ रिकॉग्नाइज बोर्ड ॲग्रिगेट टू पर्सेंटेज टू द ॲक्युरेसी ऑफ 4 डेसिमल. तर पहा 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे त्यावरून तुमचं सिलेक्शन होणार आहे. इथे परीक्षा नाही, सरळ 10वीच्या पर्सेंटेजवरूनच कॅन्डिडेट जे आहे ते क्वालिफाय ठरतील. तर हा आहे सिलेक्शन क्रायटेरिया. पात्रता आहे 10वी. अर्ज करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर यासाठी अर्ज करू शकता. आणखी जर माहिती हवी असेल तर ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा किंवा ही संपूर्ण PDF आपण टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्याची लिंक आहे त्यावर तुम्ही डाउनलोड करू शकता.